आहे. So this is the part 2 which today we are going to learn with full explanation in Marathi. So let's start part 2. So part 1 मध्ये आपण काय पाहिलं होतं की जे आपले लेखक आहेत सर त्यांना कसबाई कसबाई ही तांदळाची एक जी जात आहे पारंपरिक जात तर त्याचा शोध आता ते घेत आहेत. सर आता त्यांची जर्नी पाहूयात आपण की त्यांनी इथे काय डिस्क्राइब केलेलं आहे. द टेल्स ऑफ कसबाई मेड अस मोर डिटरमाइंड टू गेट इट. आणि कसबाई बद्दलच्या गोष्टी ऐकून ते मिळवण्याची आमची इच्छा अधिक दृढ झाली. टेल्स म्हणजे गोष्टी, ठीक आहे, आणि डिटर्मिनेशन म्हणजेच दृढ निश्चय. We decided that if we did manage to get some seeds, this would be a great rise to grow. And the government may know something about it. आणि ते म्हणत आहेत की त्याची काही बियाणे मिळवण्यात जर आम्हाला यश मिळाले तर ते पिकवण्यासाठी उत्तम असेल असे आम्ही ठरवले आणि शासनाकडे याविषयी काही माहिती मिळू शकेल असे मला वाटले. A visit to the agricultural officer was enlightening. Enlightening म्हणजेच काय? Give greater knowledge and understanding. म्हणजेच अतिशय उत्तम प्रकारे एखाद्या गोष्टीविषयी माहिती देणे. तर ते म्हणत आहेत की कृषी अधिकाऱ्याकडे दिलेली भेट फारच माहिती देणारी ठरली. He had not even heard of this rice variety. आणि त्याने त्या कृषी अधिकाऱ्याने त्या भाताच्या जातीविषयी ऐकलेलेही नव्हते. He said the villagers were taking me for a ride and there was no rice by this name. त्यांनी बराच वेळ म्हणजे त्यांनी काय म्हटले की गावकरी माझी दिशाभूल करीत होते आणि अशा कोणत्याही नावाचा भाताचा प्रकार अस्तित्वात नाही असे त्यांचे म्हणणे आहे. He rattled off the names of a number of latest hybrids and even offered to give me some of them free of cost for a trial. आता रॅटलचा अर्थ आहे टॉक रॅपिडली अँड ॲट लेंथ. म्हणजेच त्यांनी बराच वेळ बडबड करून अत्याधुनिक संकरित जातींची, हायब्रिड म्हणजे संकरित जातींची नावे सांगितली आणि त्यातील काही जाती मोफत नमुन्या दाखल देण्याचीही तयारी दर्शवली. ट्रायल म्हणजेच नमुन्यासाठी. कर्सिंग मायसेल्फ फॉर वेस्टिंग टाइम विथ हिम आय मूव्ड ऑन टू द नेक्स्ट डेस्टिनेशन. त्यांच्याकडे जाऊन वेळ फुकट घालवल्याबद्दल स्वतःला दोष देत मी पुढच्या ठिकाणी जायला निघालो. दिस टाइम इट वॉज द आदिवासी महामंडल ॲट कसा विच बायज राईस फ्रॉम द आदिवासी विलेजर्स ऑन बिहाफ ऑफ द गव्हर्नमेंट. आता मी शासनाच्या वतीने आदिवासी गावकऱ्यांकडून तांदूळ खरेदी करणाऱ्या कसा येथील आदिवासी महामंडळाकडे गेलो. कसबाई डिड नॉट फिगर इन देअर फाइल्स. आणि त्यांच्या फाईलींमध्येही कसबाईचा उल्लेख नव्हता. अ गुड इंडिकेशन व्हाय पीपल डिड नॉट ग्रो इट एनी मोर. आणि लोक आता त्याचे पीक का घेत नाही याचे ते स्पष्ट संकेत होते. द मार्केट इट सेल्फ डिड नॉट रेकग्नाइज द राईस. बाजारातच म्हणजेच द मार्केट इट सेल्फ डिड नॉट रेकग्नाइज द राईस. सो इफ यू ग्रीव इट यू वुड नॉट बी एबल टू सेल इट. म्हणजेच की बाजारातच नाही म्हटल्यावर तुम्ही जरी ते पीक घेतले तरी ते तुम्ही विकू शकणार नाही. हाऊएव्हर मात्र द ऑफिसर इन चार्ज हिअर हॅड मोर नॉलेज ऑफ राईस अँड डिड रिमेंबर कसबाई बिंग सोल्ड टू हिम अ फ्यू इयर्स अगो. आणि इथल्या प्रमुख ऑफिसरला भाताच्या पिकांविषयी अधिक माहिती होती आणि काही वर्षांपूर्वीपर्यंत कसबाईची खरेदी केली असल्याचे त्यांना आठवत होते. सो व्हेन आय इन धनिवरी जेव्हा मी धनेवरीला होतो ते ऑफिसर सांगत आहेत त्यांना. बबन अँड आय स्टार्टेड लुकिंग फॉर देवू हंडा अँड फाउंड अ ग्रेइंग ओल्ड मॅन वेअरिंग अ कॅप सिटिंग आउटसाइड हिज हाऊस ऑन अ चारपॉय. चारपॉय म्हणजेच ती एक खट असते, म्हणजेच आदिवासी लोकांना बसण्यासाठी जी एक खट असते, ठीक आहे, त्याला चारपॉय असे म्हणतात. सो धनवरीला जाऊन मी आणि बबन देवू हंडाला शोधू लागलो. टोपी घातलेल्या पांढऱ्या केसांचा एक वयस्कर मनुष्य घराबाहेरच्या खाटेवर बसलेला आम्हाला आढळला. An ex-serpent of the village, he had acres of land, a huge house and a large family. तो गावचा माजी सरपंच होता. त्याची अनेक एकर जमीन होती, मोठे घर आणि मोठे कुटुंब होते. आफ्टर एक्सचेंजिंग द युज्युअल प्लेझंटरीज वी केम टू द टॉपिक ऑफ कसबाई. म्हणजे जुजबी गप्पा गोष्टी झाल्यावर आम्ही कसबाईचा विषय काढला. प्लेझंटरीज म्हणजेच गप्पा गोष्टी झाल्यानंतर. द मेअर मेन्शन ऑफ कसबाई अँड देव हंडा ड्रिफ्टेड इन टू द पास्ट. त्यानंतर कसबाईच्या नुसत्या उल्लेखाने देवू हंडा भूतकाळात शिरले. His eyes turned dreamy and with a tremble in his voice he told us how the entire village at one time grew only कसबाई. ते म्हणाले एक काळ असा होता, म्हणजेच ते कसबाई या पिकाबद्दल सांगताना त्यांचे डोळे स्वप्नाळू झाले आणि सारे गाव एकेकाळी कसबाईचे पीक कसे घेत असत हे सांगताना त्यांच्या आवाजामध्ये कंप जाणवला. ते म्हणाले की there was a time when people passing our village ड्युरिंग लंच टाइम वुड बी फोर्स्ड टू स्टॉप अँड आस्क फॉर अ मील. तर ते म्हणत होते की एक काळ असा होता की जेवणाच्या वेळी गावावरून जाणारी माणसं वाटेत न राहून थांबायची आणि जेवणाची मागणी करायची.
सच वॉज द alluring aroma ऑफ कसबाई. आणि ते कशामुळे तर कसबाईचा इतका मोहिनी घालणारा जो सुगंध होता त्यामुळे. द एंटायर एरिया वुड हॅव दिस हेडी अरोमा हँगिंग इन द एअर ॲज ऑल द हाऊसेस कुक द सेम राईस. संपूर्ण गाव याच तांदळाचा भात शिजवत असल्याने परिसरातील वातावरणात त्याचा मोहक सुवास भरून राहिलेला असे. Today he said no one grew kasbai and everyone had shifted to growing the new hybrid varieties. आणि ते पुढे म्हणाले आज कुणीही कसबाईचं पीक घेत नाही, सर्वजण नव्या संकरित जातींची पैदास करण्याकडे वळाले आहेत. ही क्लेम्ड ही हॅड टू फोर्स हिमसेल्फ टू ईट दिस राईस दॅट वॉज सो इन्सिपिड. म्हणजे ते म्हणतात की नाईलाजाने त्यांनाही आता तो बेचव तांदूळ खावा लागतो आहे. आता इथे बघा इन्सिपिड म्हणजेच बेचव आणि इथे दिलेला आहे तुम्हाला फाइंड सिनोनिम्स फॉर इन्सिपिड. इन्सिपिड या शब्दाला समानार्थी शब्द तुम्हाला लिहायचे. ओके, सो ते तुम्ही फाइंड आउट करून लिहा. इन्सिपिड म्हणजेच बेचव. विथ द ऍडव्हान्ट ऑफ इरिगेशन म्हणजेच की सिंचनाच्या प्रसारामुळे फार्मर्स वर टेम्प्टेड टू ग्रो अ सेकंड क्रॉप अँड कसबाई being a long duration rice was replaced by the shorter duration hybrids so that the harvest could be done earlier with the advent of irrigation. म्हणजेच की सिंचनाचा जो प्रसार झाला त्याच्यामुळे फार्मर्स वर टेम्प्टेड टू ग्रो सेकंड क्रॉप अँड कसबाई. तर याच्यामुळे दुसरे पीक लावण्याकडे शेतकरी आकर्षित झाले. आणि कसबाई हे कसं पीक होतं बिंग अ लॉंग ड्युरेशन राईस म्हणजेच की एक्सक्यूज मी हे उशिरा पिकणारे भाताचे पीक होते. वॉज रिप्लेस बाय द शॉर्टर ड्युरेशन हायब्रिड्स सो दॅट द हार्वेस्ट कुड बी डन अर्लियर. आणि ते कसबाई हे उशिरा पिकणारे भाताचे पीक असल्यामुळे कापणी लवकर करता यावी म्हणून इतर लवकर पिकणाऱ्या संकरित पिकांनी त्यांची जागा घेतली. दिस एन्श्युअर्ड दॅट द फार्मर्स कुड टेक अप अ सेकंड क्रॉप. आणि याच्यामुळे काय झालं की लोक संकरित म्हणजेच हायब्रिड जे आहेत हायब्रिड पिकं जे आहेत त्याच्याकडे वळली. आय आस्क्ड वाय ही हॅड शिफ्टेड इफ ही वॉज सो अनहॅपी विथ द हायब्रिड्स. आणि मग मी त्यांना विचारले की जर स्वतः जर संकरित पिकांवर नाखुश होते तर ते तिकडे का वळले. नो वन फोर्स्ड हिम टू डिड दे. म्हणजे त्यांना कुणी जबरदस्ती केली नव्हती ना. He smiled and replied that their fields did not have fences and once the harvest was over the cattle were released. फेन्सेस म्हणजे कुंपण. ही स्माइल ते हसले आणि त्यांनी उत्तर दिलं की त्यांची जी शेती होती त्या शेताला कुंपण नव्हते आणि द हार्वेस्ट वॉज ओव्हर एकदा की हंगाम संपला द कॅटल वर रिलीज की गुरे सोडली जायची इन टू द फील्ड. गुरे ही शेतात सोडली जात. इफ माय फील्ड अलोन हॅज कसबाई इट विल बी अ ट्रीट फॉर द कॅटल ही एक्सप्लेन. आणि जर माझ्या एकट्याच्या शेतात कसबाई असेल तर गुरांसाठी ती मेजवानीच ठरणार त्यांनी खुलासा केला. समटाइम्स वी हॅव टू फॉल इन द कम्युनिटी ही लॅमेंटेड. लॅमेंटेड म्हणजे पॅशनेट एक्सप्रेशन ऑफ ग्रीफ म्हणजेच दुःख व्यक्त करणे. की ते म्हटले कधी कधी समाजाच्या रूढीप्रमाणे आपल्याला हे जुळवून घ्यावे लागते आणि दुःखी होत त्यांनी हे म्हटले. हायब्रिड्स नीड मोर वॉटर. संकरित पिकांना अधिक पाणी लागते. फर्टिलायझर्स त्याच्यानंतर त्यांना खते लागतात. पेस्टिसाइड्स कीटकनाशके लागतात. ही सेड दॅट एल्ड्स वर गुड इनिशियली बट ऑफ लेट ही हॅड रिड्युस्ड अ लॉट. की सुरुवातीला पीक उत्तम उत्पन्न देत असे पण हल्ली ते खूपच कमी होऊ लागले आहे. बिसाइड्स त्याशिवाय ही सेड that each year they had to increase the quantity of urea and pesticides they used. की ते म्हणतायत की त्याशिवाय वापरावे लागणारे युरिया आणि कीटकनाशकांचे प्रमाणही त्यांना दरवर्षी वाढवावे लागले होते. It was as if the newer hybrids had an insatiable appetite for chemicals. Insatiable म्हणजे impossible to satisfy. ते म्हणत आहेत जणू काही नवीन ज्या संकरित बियाणे होते त्यांना रसायनांची वकवकती भूक होती. Insatiable म्हणजेच की न भागणारी appetite for chemicals न भागणारी ती भूक होती त्या पिकांची केमिकलची रसायनांची. ही टोल्ड अस दॅट इवन वेन देअर वर फ्लॅश फ्लड्स इन द 60s. आणि ते आता सांगत आहेत की जेव्हा 60च्या काळात आकस्मिक पूर आला होता. हाऊ कसबाई हॅड स्टूड इट्स ग्राउंड. 60च्या काळात जेव्हा आकस्मिक पूर आला होता तेव्हा कसबाईचे पीक तेवढे तग धरून होते. ही फॉन्डली रिमेंबर्ड हाऊ द राईस वॉज स्टील स्टँडिंग वेन दे ऑल रिटर्न टू द विलेज आफ्टर द फ्लड्स हॅड रिसिडेड. रिसिडेड म्हणजेच ओसरणे असे त्यांनी सांगितले की पूर ओसरल्यानंतर जेव्हा सर्वजण गावात परतले तेव्हा त्या भाताचे पीक तसेच शेतात उभे होते. सच वॉज द स्ट्रेंथ ऑफ द राईस बट लुक व्हॉट वी हॅव डन. ही रिव्ड म्हणजेच की हळहळ करत त्यांनी बोलले की अशी हृदय आठवण त्यांनी सांगितली आणि म्हटले की अशी होती त्या तांदळाची मजबूती पण आता आपण काय करून ठेवले आहे पहा. आणि ते हळहळले. remembering a story about a past event. As he went on reminiscing about the rice, we gently guided him back to the reason for our visit, the kasbai seeds. अशा प्रकारे भाताच्या पिकांच्या आठवणीत ते रमलेले पाहिल्यावर
म्हणजेच काय, रेमिनिसिंग म्हणजे जुन्या आठवणीमध्ये रमणे. आम्ही हळूच आमच्या भेटीचे कारण म्हणजे कसबाई बियाणांकडे विषय वळवला. He was sure that there were villagers in his area who would have the seeds of the कसबाई. आणि ज्याच्याकडे कसबाईचे बियाणे असेल असा एकही गावकरी त्यांच्या भागात नाही अशी त्यांना खात्री होती. According to him, त्यांच्या मते the only people who still grew it were the Adivasis in a hamlet at the foothills of the mountains in the next village, आसारवरी. तर त्यांनी सांगितलं की शेजारच्या आसरवरी गावातल्या डोंगर पायथ्याशी असलेल्या लहानशा खेड्यातील आदिवासी अजूनही हे पीक घेतात. We bid farewell to Devu Handa, who lovingly blessed us and said, Mahalakshmi, the local goddess, will give you the seeds of कसबाई. त्यानंतर वी बीड फेअरवेल म्हणजेच की आम्ही देव हंडांचा निरोप घेऊन निघालो तेव्हा आम्हाला आशीर्वाद देत ते मायेने म्हणाले, लव्हिंगली ब्लेस्ड अस, मायेने आशीर्वाद देत ते म्हणाले की महालक्ष्मी कुलदेवता तुम्हाला कसबाईचे बियाणे मिळवून देव. In Asarwari village, we asked the sarpanch to help us as we were not very fluent with the local dialect. म्हणजे स्थानिक बोलीभाषा, लोकल डायलेक्ट म्हणजे स्थानिक बोलीभाषा चांगल्या प्रकारे बोलता येत नसल्यामुळे आसरवरी गावच्या सरपंचाला आम्ही मदत करण्याची विनंती केली. He sent his assistant जीवन with us into the hills. मग त्या सरपंचांनी त्यांचा सहकारी जीवन याला आमच्या बरोबर डोंगरात पाठवले. After a half hour walk through thick vegetation, crossing numerous streams and ditches and scrambling over rocks and gravel, we reached the sleepy hamlet. ते म्हणत आहे की साधारण अर्धा तास थिक व्हेजिटेशन म्हणजे दाट झाडीतून चालत, क्रॉसिंग न्यूमरस स्ट्रीम्स अनेक ओढे, अँड डिचेस, डिचेस म्हणजेच आपण असं म्हणूया की चर, ओके, स्ट्रीम म्हणजे नदी म्हणजे तिथले ओढे, त्यानंतर डिचेस म्हणजे चर ते पार करत, अँड स्क्रॅम्बलिंग ओव्हर रॉक्स अँड ग्रॅव्हल, दगड मातीतून वाट काढल्यानंतर वी रीच द स्लीपी हॅमलेट ऑफ बोरीपाडा. आम्ही बोरीपाडा या सुस्त खेड्यापाशी येऊन पोहोचलो. देअर वर जस्ट 2 ramshackle houses in front of us and we wondered if this was the right place. ramshackle म्हणजे इन अ स्टेट ऑफ सेव्हरल डिसरिपेअर म्हणजेच की तिथे समोर जीर्ण झालेली फक्त 2 घरे दिसत होती म्हणजे दुरावस्था झालेली घरं. अ ब्रिंकल ओल्ड वुमन सिटिंग बिफोर द हाऊस लुक्ड ॲट अस विथ क्युरिओसिटी. क्युरिओसिटी म्हणजे जाणून घेण्याची उत्सुकता. तर तिथे समोर 2 जुनी झालेली घरं दिसत होती आणि आपण योग्य ठिकाणी आलो आहोत का नाही असा त्यांच्या डोक्यात विचार आला. तिथे एका घरासमोर बसलेली एक सुरकुतलेली म्हातारी बाई कुतूहलाने आमच्याकडे पाहू लागली. ॲज वी अप्रोच हर वी सिग्नल टू जीवन टू आस्क द क्रुशियल क्वेश्चन. म्हणजे आम्ही तिच्याजवळ पोहोचलो तेव्हा तुला तो कळीचा प्रश्न विचारायची जीवनला खून केली. शी मटर्ड इन रिप्लाय अँड वी लुक्ड ॲट जीवन फॉर अ क्विक इंटरप्रिटेशन. इंटरप्रिटेशन म्हणजे संवाद किंवा ट्रान्सलेट करून सांगणे की उत्तरादाखल ती काहीतरी पुटपुटली आणि त्याचा अर्थ जाणून घेण्यासाठी आम्ही जीवनकडे पाहिले. ही ब्रोक इन टू अ स्माइल अँड इन्फॉर्म अस दॅट शी डीड हॅव द राईस अँड वॉन्टेड टू नो हू वी वर अँड व्हाय वी वॉन्टेड इट. त्यानंतर तो हसला आणि म्हणाला की तिच्याकडे त्या प्रकारचा भात आहे पण आम्ही कोण आहोत आणि तो भात आम्हाला कशा करता पाहिजे हे ती विचारत आहे. इट वॉज अ डिफिकल्ट टास्क टू कीप अ स्ट्रेट फेस अँड आय हॅड टू कंट्रोल अ स्ट्रॉंग डिझायर टू हग हर. म्हणजेच काय की आता चेहरा निर्विकार ठेवणे मला अवघड झाले आणि मी उत्स्फूर्तपणे तिला मिठी मारावी अशी मला तीव्र इच्छा झाली. आफ्टर सर्चिंग फॉर मंथ्स, खूप महिने शोधल्यानंतर वी हॅड फाउंड द एलिजिव्ह कसबाई. एलिजिव्ह म्हणजे डिफिकल्ट टू फाइंड, कॅच ऑर अचीव्ह. म्हणजे ते म्हणत आहेत की अनेक महिने शोध घेतल्यानंतर आता आम्हाला तो चकवा देणारा कसबाई सापडला होता. एलिजिव्ह म्हणजेच की कधीही न मिळणारी गोष्ट. वी एक्सप्लेन टू हर दॅट वी वर फ्रॉम पेट नियर बाय अँड वी नीडेड द सीड्स टू ग्रो इट. त्यानंतर आम्ही जवळच्या पेट गावावरून आलो आहोत आणि पीक घेण्यासाठी आम्हाला त्या तांदळाचे बियाणे हवे आहे असे तिला सांगितले. वी आस्क फॉर 10 kilograms ऑफ राईस. आम्ही तिला 10 किलो तांदूळ मागितले. शी मटर्ड अँड स्काउल्ड. स्काउल्ड म्हणजे आट्यापिट्या घालणे कपाळावर आणि पुटपुटणे, मटर म्हणजे पुटपुटणे. तिने कपाळावर आट्यापिट्या घालून पुटपुटली. जीवन इंटरप्रिटेटेड दॅट शी हॅड नेव्हर हर्ड ऑफ पेट विलेज अँड ऑल्सो डिड नॉट हॅव अ वेइंग स्केल. मग जीवनने सांगितलं की तिच्याकडे एकतर तिने त्या गावाचं नाव पेट गावाचे नाव ऐकले नव्हते आणि तिच्याकडे वजनाचा काटाही नव्हता. वेइंग स्केल म्हणजे वजन काटा. शी वॉज विलिंग टू गिव्ह द सीड्स ओनली इन बास्केट. आणि आता ती भाताचे बियाणे टोपल्यांमध्ये देण्यास तयार होती. वी आस्क फॉर अ सिंगल बास्केट ऑफ राईस अँड जीवन टोल्ड अस टू पे हर समथिंग. त्यानंतर आम्ही तिला एक टोपली ते बियाणे द्यायला सांगितले तेव्हा तिला काही पैसे द्यावे असे जीवनने आम्हाला सुचवले. आय हँडेड ओव्हर अ 100 rupee नोट अँड फॉर द फर्स्ट टाइम इन द लास्ट 10 minutes हर फेस ब्रोक इन टू अ स्माइल. आणि जेव्हा लेखकाने 100 रुपयाची नोट तिच्या हातामध्ये दिली तेव्हा गेल्या 10 मिनिटात आता प्रथमच तिच्या चेहऱ्यावर हसू उमटले. शी नॉडेड हर हेड इन अप्रुव्हल. नॉडेड म्हणजे मान डोलावणे आणि तिने तिचे संमतीदर्शक मान डोलावली. ॲज वी वॉक बॅक
आणि परतीच्या वाटेवर अगेन्स्ट द फेडिंग सनसेट, सूर्यास्ताच्या पार्श्वभूमीवर, लिव्हिंग बिहाइंड अ स्माइलिंग ओल्ड लेडी, त्या वृद्ध स्त्रीचा हसरा चेहरा मागे सोडून जाताना, आय कुडंट हेल्प बट वंडर that here, nestling in the foothills of an unknown mountain away from the hustle and bustle of the road or the city, were the real people of India. म्हणजेच सूर्यास्तच्या पार्श्वभूमीवर परतीच्या वाटेवर जाताना त्या वृद्ध स्त्रीचा हसरा चेहरा मागे सोडून जाताना माझ्या मनात विचार आला की आय कुडंट हेल्प बट वंडर, की माझ्या मनात एक विचार आला, नेस्लिंग इन द फुटेल्स ऑफ अन अननोन माउंटेन अवे फ्रॉम द हसल अँड बसल ऑफ द रोड ऑर द सिटी, की शहराच्या आणि रस्त्यांच्या गजबज गोंगाटापासून, हसल बसल म्हणजे गजबज आणि गोंगाटापासून दूर भारताची खरी जनता नांदते आहे. वर द रिअल पीपल ऑफ इंडिया, ही भारताची खरी जनता इथे नांदत आहे. These were the people who still held on to the rich biodiversity of our land and no one even cared about them. आणि बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता, हेच लोक आहेत ज्यांनी आपल्या भूमातेची संपन्न जैवविविधता अजूनही जपली होती आणि तर कुणीही त्यांची कदर केलेली नव्हती. दे हॅड नेव्हर हर्ड ऑफ हायब्रिड्स, फर्टिलायझर्स और पेस्टिसाइड्स, त्यांनी कधीही संकरित बियाणे, त्यानंतर फर्टिलायझर्स म्हणजेच की खते आणि पेस्टिसाइड्स म्हणजे कीटकनाशक, यांच्याबद्दल त्यांनी कधीही त्यांची नावं सुद्धा त्यांनी ऐकली नव्हती. दे जस्ट ड्रीव देअर राईस अँड एट व्हॉट दे गॉट, ते फक्त आपला भात पिकवायचा आणि जे पिकेल त्यावर पोट भरायचे एवढंच त्यांना माहिती होतं. द ओल्ड लेडी वी मेट हॅड प्रोबेबली नेव्हर लेफ्ट बोरीपाडा, आणि ती जी वृद्ध महिला होती तिने बोरीपाडा सोडून कधीच बाहेर गेली नव्हती. हर वर्ल्ड वॉज अनस्पॉइल्ड बाय प्रोग्रेस, आणि तिचे विश्व प्रगतीपासून अबाधित होते. अँड फॉर वन्स आय वॉज ग्रेटफुल फॉर दॅट, आणि एवढ्याच करता मी तिचा खूप आभारी होतो, कृतज्ञ होतो. हा जो एक सुंदर धडा आहे विद्यार्थ्यांनो, दिस इज द व्हेरी नाईस स्टोरी विच हॅज बीन रिटन बाय व्यंकटेश्वरन अय्यर, आणि आय होप की तुम्हाला हा धडा, सुंदर धडा कळालेला आहे. द कॉल ऑफ द सॉइल, अ सेंट ऑफ राईस, आणि आपण हे फुल एक्सप्लेनेशन इन मराठी पाहिलंय. सो लवकरच भेटूया दुसऱ्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत टेक केअर ऑफ युअर सेल्फ, फॅमिली, फ्रेंड्स. डू लाईक, शेअर, सबस्क्राईब आवर चॅनल. आय रिअली अप्रिशिएट युअर लव्ह अँड सपोर्ट टू अवर इंग्लिश मास्टर चॅनल. कीप सपोर्टिंग. थँक यू सो मच अँड बाय.